नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, कालपासून नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना 2,500 रुपये मिळत आहेत आणि इतर निराधार बांधवांना 1,500 रुपये मिळत आहेत। परंतु काही दिव्यांग बांधवांना हे 1,500 रुपयेच मिळालेले आहे। मग या दिव्यांग बांधवांना 1,500 रुपये का मिळाले? त्यांना तर शासनाने आश्वासन दिले होते की मागील महिन्याचे 1,000 रुपये आणि या महिन्याचे 2,500 रुपये असे 3,500 रुपये मिळणार। परंतु या ठिकाणी त्यांना फक्त 1,500 रुपयेच मिळालेले आहे। त्यामध्ये आता काय झालेले आहे तर महाराष्ट्रातील काही तालुक्यातील तहसीलने दिव्यांग लाभार्थींचे UDID कार्ड माहिती DBTला न दिल्यामुळे त्यांना 1,500 रुपये मिळालेले आहे। आपण कागदपत्र जमा केली, परंतु तालुक्यातील जे तहसील कार्यालय आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना विभाग त्यांनी DBT पोर्टलला आपले नाव जोडलेले नाही। UDID कार्डची माहिती ही दिव्यांग म्हणून या ठिकाणी नोंदवणे गरजेचे आहे, त्यासाठी त्यांनी ती नोंदवलेली नाही, त्यामुळे पैसे मिळालेले नाही। तसेच ज्या ठिकाणी DBT केलेली आहे म्हणजे UDID कार्डची नोंद तुमच्या DBT पोर्टलला केलेली आहे त्या ठिकाणी ती अर्धवट माहिती दिल्यामुळे DBTने ती स्वीकारलेली नाही। त्यामुळे अगोदरच्याच पद्धतीने पेमेंट पडण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजे 1,500 रुपये पडत होते, तर आता DBT सुरू झाल्यापासून या ठिकाणी त्या दिव्यांग बांधवांना 1,500 रुपये पैसे मिळालेले आहे। कारण की प्रशासनाच्या चुकामुळे यामुळे दिव्यांग बांधवांना 1,500 रुपयेच मिळालेले आहे। मित्रांनो, या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे की पुढील महिन्याचे मानधन हे सुधारित होईल। तर तहसील कार्यालयात चौकशी केली असता त्यांनी आपल्याला आधी सांगितले होते की दिव्यांग पोर्टल आलेले नाही। मग आता दिव्यांग पोर्टल आता विचारले असता त्यांनी सांगितले की दिव्यांग पोर्टल आलेले आहे आणि दिव्यांगांची माहिती भरण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे। 1 महिन्याआधीच ही कागदपत्र देऊन झालेली आहे। 2-3 वेळा दिव्यांग बांधव या ठिकाणी कार्यालयात जाऊन सुद्धा आलेले आहे। मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की अजून पोर्टल आलेलं नाही, परंतु आता हे पोर्टल आलेले आहे आणि आता ही पोर्टलवर माहिती भरणे सुरू झालेली आहे। काही तालुक्यात आलेलं नसेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करणे गरजेचे आहे। तर मग मित्रांनो, अनेक तालुक्यातील दिव्यांगांना हे 1,500 रुपये जमा झालेले आहे। तर मग आता या संदर्भात आपण दिव्यांग मंत्रालयाशी संपर्क साधणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की दिव्यांगांना 2,500 रुपये मिळावे अशी त्यांच्याकडे विनंती करणार आहोत। तर मित्रांनो, बहुतांश शासकीय कार्यालयात शासकीय अधिकारी यांची चूक आहे, कारण संबंधित लाभार्थी लिस्ट डाटा सादर करणे याचा आदेश त्यांना देण्यात आलेला होता, परंतु काही कामचुकार कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी थातुरमथुर माहिती सादर केलेली आहे। व्यवस्थित माहिती न दिल्यामुळे दिव्यांग बांधवांना हा त्रास होत आहे। मग सर्व दिव्यांगांना कळवण्यात येत आहे की ज्यांची पेन्शन कमी आली असेल त्यांनी आपल्या तालुक्याच्या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना विभाग यांच्याकडे जाऊन चौकशी करावी, त्या विभागाला जाब विचारावा। बहुतांश विषय त्या ठिकाणी मार्गी लागणार आहे, कारण संबंधित विषय त्यांच्याशी निगडीत आहे। तुम्ही आजच तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करा। माझ्या अंदाजे अजून 2,000 रुपये काही दिवसात येतील, तरी चौकशी करून तुम्हाला मी व्यवस्थित माहिती देणार आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांना ही अत्यंत तातडीची महत्त्वाची सूचना आहे की दिव्यांग बांधवांनी संजय गांधी निराधार अनुदान योजनेत जाऊन दिव्यांग पेन्शन ज्या दिव्यांगांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरची 1,500 रुपये झालेले आहे त्यांनी तातडीने प्रत्येकाने प्रत्येकाच्या तालुक्याच्या ठिकाणी तहसील ऑफिसमध्ये जाऊन आपली दिव्यांग प्रमाणपत्र व आधार कार्ड घेऊन जाणे व बँकेचे पासबुक घेऊन जाणे, मोबाईल घेऊन जाणे आणि तिथल्या अधिकाऱ्यांना तातडीने दिव्यांग पोर्टलवर तुमची नोंद करण्यास सांगणे गरजेचे आहे। तर तुम्ही तातडीने आता आज तहसील कार्यालयात जा आणि त्यांना सांगा की आमची दिव्यांग पोर्टलवर नोंद करा। तर मित्रांनो, आणखी काही माहिती मिळाल्यास तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू आणि तुम्हाला काही अडचण आल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत, दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आणि तुम्हाला पैसे मिळाले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।